बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, एवन न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। नाशिककर विरुद्ध भाजप लढाई नसून पर्यावरण विरुद्ध प्रशासन हा वाद आहे। या बाबतीत कोणीही राजकारण करू नये। झाडे वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा अशा घोषणा देत नाशिककरांनी तपोवन गाजवले आहे। यावेळेस दत्तू बोडके, रुपेश परदेशी, श्याम, किरण पानकर, संदीप शर्मा, मुकेश कांगुर्डे, पंकज बैरागी, विशाल पाटील, प्रकाश बर्वे इत्यादी सह नाशिककरांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन यावेळी अनेक पर्यावरणप्रेमी भारती जाधव नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ काकडे, प्रहार जिल्हा प्रमुख। आज खऱ्या अर्थाने बाईट देण्याचं कारण म्हणजे आज नाशिकमध्ये एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे, तो म्हणजे तपोवन। आज सरकारने आणि महापालिकेने ही तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला। त्या विरोधात आम्ही रक्तदान करून शासनाला आम्ही असं सांगतोय की बाबांनो, आमचं रक्त घ्या पण झाडं तोडू नका। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रक्त भेटेल, परंतु त्या झाडांपासून जो मिळणारा ऑक्सिजन आहे तो भेटणार नाही। आणि याचा निषेध म्हणून आम्ही हे रक्तदान आंदोलन या तपोवनामध्ये केलेलं आहे। नहीं चलेगी, नहीं चलेगी। तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा। नहीं चलेगी, नहीं चलेगी। दूध मांगोगे तो तपोवन मांगोगे तो दूध मांगोगे तो तपोवन मांगोगे तो नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तपोवन मांगोगे तो खून देंगे, दूध मांगोगे तो खीर देंगे, तपोवन मांगोगे तो खून देंगे। जागा हो नाशिककर, जागा हो तपोवन वाचवण्याचा धागा हो, जागा हो नाशिककर, जागा हो तपोवन वाचवण्याचा धागा हो। आज या ठिकाणी आम्ही सर्वजण या तपोवन वाचवा, नाशिक वाचवा या चळवळीमध्ये पहिल्या दिवसापासून जे आहोत ते सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत। याच्यामध्ये भारतीताई जाधव हे आमच्या आई समान असणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका आहेत, आमचे बंधू दत्तूभाऊ बोडके आहेत, आमचे बंधू किरण भाऊ आहेत आणि सगळेच आपण बघतो या ठिकाणी। तर आम्हाला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे क्लिअर कराव्याशा वाटतात। याबाबत नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जे कोणी तपोवनासाठी येत आहेत, भारतामधून येत आहेत, महाराष्ट्रामधून येत आहेत, तपोवन हा राष्ट्रीय प्रश्न झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे कोणी येतील त्यांचं एक चळवळीचे आंदोलक जे आहोत आम्ही, त्यांचं आम्ही खऱ्या अर्थाने स्वागत करतो। काही इथले वृक्ष आहेत, हे तपोवन आपल्याला वाचवायचं आहे। त्यासाठी ॲज अ नाशिककर म्हणून सगळेजण येऊ शकतात। जर समजा कोणत्याही पक्षाला यायचं असेल तर ते इथे एक म्हणजे झाड वाचवण्याच्या दृष्टीने येऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या पक्षाच्या अंडर जर त्यांना काही त्याची चळवळी करायची असेल तर ते स्वतंत्र करू शकतात। ते प्रश्नाने इथे येऊन त्यांचे प्रोग्राम पण करू शकतात। पण हे आंदोलन म्हणजे आम्ही जे वृक्षप्रेमी आहोत त्याचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही आहे। आम्ही निपक्ष आहोत, हे पहिल्यापासून आम्ही सांगत आलो आणि आताही सांगतो। त्यामुळे ते पुढची जबाबदारी जी असेल, ज्या ज्या पक्षाची जे ते मतं किंवा जे विधानं करतात त्याची आमची जबाबदारी नाही आहे, ती त्यांची संयुक्त जबाबदारी आहे। धन्यवाद। पर्यावरणाचा जेव्हा ऱ्हास होतो आणि निसर्ग कोपतो, त्या निसर्ग कोपल्याचा जो सगळ्यात मोठी झळ बसते ती सामान्यातल्या सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसते। निसर्ग कोपताना कोणता राजकीय पक्ष, नेता, अधिकारी, मंत्री हे काही बघत नाही, हे लक्षात घ्या। आपली आजची जी तपोवनातली झाडं वाचवण्याची हे काही मोठं आंदोलन नाहीये, ही एक चळवळ आहे। पर्यावरण वाचवण्याची चळवळ आहे, नाशिक वाचवण्याची चळवळ आहे। प्रभू श्रीरामचंद्राची आठवण, त्यांची ओळख, त्यांची पिढ्यानपिढ्या सूर्यचंद्र असेपर्यंत त्यांचे जे नाव राहावं, आमच्या पुढच्या पिढीनं हे कळावं, त्यांचं नाव साबूत ठेवण्याची ही एक चळवळ आहे। आज आमचा सगळ्यांचा खरं तर म्हटलं तर पर्यावरण हाच आमचा खरा पक्ष आहे आणि जी निशाणी जर म्हटलं तुम्ही तर ही तपोवनातील झाडे हीच आमची आजची निशाणी आहे। गेल्या महिनाभरापासून नाशिक शहरातील पर्यावरणप्रेमीसह